आपण मी जी मूग पिकाची पारंपरिक पद्धतीनं शेती करत आलेला आहात त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही थोडे आणि महत्वाचे बदल करण्यास सांगणार आहे, जेणेकरून तुमचं उत्पादनात वाढ होणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाचं चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जून महिन्याच्या 10 तारखेपासून ते 5 जुलै पर्यंत आपण या पिकाची पेरणी करू शकतो। लवकर पेरणी केल्यामुळे आपल्या पिकाला रोग तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात आढळून येतो। सुरुवातीला जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर आपल्या पिकासाठी बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। बेसल डोस जो आहे तो आपण आपल्या जमिनीचं उन्हाळ्यामध्ये जर माती परीक्षण केलेलं असेल तर आपल्याला त्यानुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे। तर शेवटची पाळी मारून पेरणी करण्या अगोदर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 20-20-013 12-32-16 DAP 9-24-24 14-35-14 या पद्धतीच्या NPK अन्नद्रव्य असणार 1 किंवा अर्धी बॅग हे 2 खत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि NPK ग्रेड असणारा खत एकत्र मिक्स करून शेवटची पाळी मारण्या अगोदर हा खत आपल्याला शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे। त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या मूग पिकाची पेरणी करायची आहे। तर पेरणी करत असताना एक महत्वाचा बदल तुम्हाला मी सांगणार आहे। आपली सध्याची जी पेरणी आहे ती 2 ओळीमध्ये 18 इंचाचा अंतर आहे। तर याच्यामुळं सध्या आपल्या विद्यापीठाने तसेच खासगी कंपन्यांनी विकसित केलेले मुगाचे जे वाण आहेत ते संकरित वाण आहेत। तर याला अधिक फुटवा देखील आहे, उंची पण चांगल्या प्रमाणात वाढते। तर 18 इंचाच्या पेरमध्ये आपले 2 ओळींमध्ये अंतर कमी असल्यामुळे झाडाला भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळत नाही, त्याच पद्धतीनं रोग तसेच किडींचं प्रमाण देखील वाढतं। त्यामुळे आपल्याला पेरणी करत असताना 2 ओळीमध्ये 22 त्याच पद्धतीनं 24 इंचाचा अंतर ठेवून पेरणी करायची आहे, जेणेकरून आपल्या मूग पिकाला भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे, झाडाची जोमदार वाढ होणार आहे, भरपूर फुटवा होणार आहे, फुलकळीची संख्या वाढणार आहे। पेरणी करत असताना आपल्याला 1 एकर साठी 4 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाची पेरणी पद्धतीने लागण करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।